आणि आता पाहूयात काही राजकीय बातम्या। नाशिकमध्ये मनसे सोबत असेल तर फायदा होईल। बैठकीत शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांची ही भूमिका, तर स्थानिक पातळीवरती नव्हे जिल्हा पातळीवर निर्णय घ्या, पवारांच्या या सूचना। मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने मनसेकडून बॅनरबाजी, लोकशाहीवरती वार उधळून टाकू, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार अशा आशयाचे लागले बॅनर। 2 वर्षांनंतर मंत्री बनवतो, अजितदादांनी शब्द दिलेला आहे। 1 वर्षात मंत्री पुन्हा बनणार, त्यात काही किंतु परंतु नाही। राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे धर्मराव बाबा आत्राम यांचे संकेत। कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, बच्चू कडू आक्रमक। कर्जमाफीचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत माघार नाही, कडूंची भूमिका। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्याच्या दौऱ्यावरती, आता नुकसानग्रस्तांना मदत मिळाली की नाही याचा घेणार आढावा। छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, हिंगोलीमधील शेतकऱ्यांसोबत साधणार संवाद। हिवाळी अधिवेशनाची पूर्व तयारी ठप्प होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्याची डागडुजी यासह सर्व कामांवरती आता कंत्राटदार संघटनेचा बहिष्कार। मागील अधिवेशनातील 150 कोटींची बिलं अद्यापही न मिळाल्यानं कामावर बहिष्कार। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटलांमध्ये राजकीय संघर्ष पेटला। ओमराजे निंबाळकरांचं राणा जगजितसिंह पाटलांना तुळजाभवानीच्या दारी खुली चर्चा करण्याचं आवाहन। राणा पाटलांच्या मुलाकडून फेसबुकवरती ओमराजेंना डिवचणारं रीलही शेअर। खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये जातीयवादाचा किडा जळबळत असेल तर तो ठेचावा लागेल। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची खासदार विशाल पाटलांवर ही टीका। जय जवान जय किसान म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली। नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयासमोरचा प्रकार, शेतकरी आत्महत्या करतोय आणि मला अधिकारी मलिदा खाताना दिसतोय। फावड्यानं गाडी फोडताना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या या भावना। आणि आता पाहूयात काही मोठ्या बातम्या। सोलापूरच्या महाशिरसमध्ये राम सातपुते यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राम सातपुतेंवर निवडणुकीची जबाबदारी। नुकताच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले वैभव खेडेकर यांचे सहकारी पुन्हा मनसेमध्ये, राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षप्रवेश। वैभव खेडेकर यांच्यासोबत गेलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वगृही। 29 ऑक्टोबरला सोलापूरमधील 3 माजी आमदारांचा भाजपमध्ये होणार प्रवेश, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा प्रवेश पुढे ढकलल्याची ही माहिती। साताऱ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरेश देसाई यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश। प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनामध्ये पक्षप्रवेश पडला पार। रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपमध्ये करणार प्रवेश, तर उद्या राठोडांचं मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार। पालघरमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। माकपचे आमदार विनोद निकोले आणि माजी आमदार सुनील भुसार यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक। काँग्रेसने देशात बॅलेट पेपरच्या माध्यमातून 70 वर्ष मतचोरी केली, त्यामुळे काँग्रेसला मतचोरीवरती बोलण्याचा अधिकार नाही। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची टीका। नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांचा लावणी व्हिडिओ झाला व्हायरल, तर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कार्यालयातील हा लावणीचा व्हिडिओ। 2 महिन्यांपूर्वी या कार्यालयाचं अजित पवारांच्या हस्ते झालेलं उद्घाटन। नाशिकमधल्या रामकुंडावरती छठपूजेनिमित्त 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी। नाशिकच्या गोदावरी नदीवरती आलेल्या रामकुंडावर उत्तर भारतीयांनी छठपूजेसाठी केली आहे गर्दी। छठपूजेसाठी आले असताना दोघांमध्ये झाली फ्रीस्टाईल हाणामारी, मात्र हाणामारीचं कारण अद्यापही अस्पष्ट।